नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. गेल्या 3 वर्षापूर्वी ते 4 वर्षापूर्वी राज्यामध्ये जसे महाविकास आघाडी स्थापन झाली तशीच राज्यामध्ये महायुती स्थापन झाली. त्याला कारण ठरलं उद्धव ठाकरे यांनी भाजपाची सोडलेली साथ आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी स्थापन करून सत्तेमध्ये आले. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतलं आणि राज्यामध्ये सत्ता मिळवली. मात्र मोठी संख्याबळ असूनही, बहुमताचा आकडा जवळ असूनही भाजपाला आपला मुख्यमंत्री राज्यात बनवता आला नाही, करता आला नाही. त्याचं शल्य भाजपाला होतं आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी 2.5 वर्षाच्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी किंवा भाजपाची सत्ता आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांना फोडलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला फोडलं आणि एकनाथ शिंदे यांना फोडल्यानंतर जे विद्यमान मुख्यमंत्री होते शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावं लागलं. त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांना केवळ राजीनामाच द्यावा नाही लागला तर शिवसेनेचे 2 तुकडे झाले आणि शिवसेना आणि धनुष्यबाण हे सर्व काही एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलं आणि उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह मिळालं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटा असा एक नवीन पक्ष त्यांना घ्यावा लागला. या एकंदरीतच घडामोडीनंतर महायुतीचं सरकार गेले 2.5 वर्ष सत्तेत होतं आणि पुन्हा एकदा 2024पासून पुन्हा एकदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांची महायुती स्थापन करून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये आले. त्यानंतरही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची अपेक्षा होती. मात्र पुन्हा संधी भाजपाने एकनाथ शिंदे यांना दिलेली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज आहेत आणि आता अजितदादा यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी वाताहत झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाचं जरी वरून चांगलं दिसत असलं तरीही अंतर्गत वाद आहेच. त्याच्यापेक्षाही एकनाथ शिंदे आणि भाजपामध्ये मोठे वाद आहेत, ते वेळोवेळी समोर आलेले आहेत. अजितदादा यांच्या राष्ट्रवादीने अजितदादा असतानाही जुळून घेतलं आणि त्यांच्या निधनानंतरही राष्ट्रवादीने भाजपाशी जुळून घेतलं. मात्र ती परिस्थिती एकनाथ शिंदे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेची नाही. कारण एकनाथ शिंदे यांचे आमदारही जास्त आहे आणि त्यांचं जे आक्रमक धोरण आहे ते भाजपाला सोडचिठ्ठी देण्याच्या मार्गावर आहे. कारण गेल्या काही दिवसापूर्वी जे राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महापालिका असो, जिल्हा परिषद असो, यामध्ये भाजपाने रणनीती आखून या निवडणुका 16वर लढवल्या, 16वर जिंकल्या आणि बऱ्याच ठिकाणी आपली 16वर सत्ता स्थापन केली. यामध्ये संभाजीनगर महापालिका असो, जिल्हा परिषद असो, सातारामधील जिल्हा परिषद असो, जवळपास बहुमताचा आकडा संभाजीनगर महापालिकेमध्ये भाजपाला मिळाला होता. मात्र एक जागा कमी असल्यामुळे त्यांना शिंदे सेनेला सोबत घ्यावं लागलं. मात्र जिल्हा परिषदेमध्ये भाजपाने शिंदे सेनेला थेट बाजूला केलं आणि अपक्षांच्या, इतर पक्षांच्या, राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रहार वगैरे जे अपक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन केली. साताऱ्यामध्ये तेच घडलं, भाजपाने 16वर सत्ता स्थापन केली. एकंदरीतच ह्या बाबी बघता आणि ज्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या ज्या दिल्ली वाऱ्या सुरू आहेत त्यावरून एकंदरीतच दिसतंय की एकनाथ शिंदे आणि भाजपामध्ये दुरावा सुरू आहेत आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हे सर्व पक्ष स्वबळाच्या तयारीमध्ये असू शकतात. कारण स्थानिक स्वराज्य संस्था या पक्षाने, तिन्ही पक्षाने 16वर लढलेले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असो, शिंदे सेना असो की भाजप असो, यामध्ये भाजपाला सर्वात मोठं यश मिळालं आहे. त्यामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढताना दिसतोय. मात्र
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेना हे संभ्रमावस्थेत आहेत. मात्र तरीही एकनाथ शिंदे यांची शिंदे सेना आहे ती येणाऱ्या विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या सोबळ लढण्यासाठी डेअरिंग करू शकते. कारण त्यांचे काही जे विशिष्ट आमदार आहेत 40 ते 50 ते निवडून येण्याच्या लायकीचे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाला टक्कर देऊ शकतात. त्यामुळे ही जी महायुती आहे ती येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये तुटू शकते अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. महाविकास आघाडीमध्ये आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बिघाडी दिसली. राज ठाकरे यांना सोबत घेतल्यामुळे महाविकास आघाडीतील जे काँग्रेस आहे ते उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज होतं. त्यामुळे मुंबईमध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट पडली, काँग्रेस सोबळावर लढली. तशीच परिस्थिती महायुतीमध्ये आपल्याला दिसती. त्यामुळे येणाऱ्या ज्या विधानसभेच्या निवडणूक आहेत त्या अद्यापही 3 ते 3.5 वर्ष राहिलेल्या आहेत. त्या अगोदर आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीलाही या पक्षांना सामोरे जायचं आहे. त्या दृष्टिकोनातूनच एकनाथ शिंदे हे आतापासूनच विधानसभेच्या सोहळ्याच्या निवडणुकाला लागू शकतात आणि भाजपाने तर तयारी सुरू केलेली आहे. त्या दृष्टिकोनातूनच त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सोहळ्यावर लढल्या आणि जिंकल्या आणि जेथे जेथे शिंदे सेनेचे आमदार आहेत, विद्यमान आमदार, तेथे नवीन लोकांना संधी देऊन जिल्हा परिषद सभापतीपदी देऊन त्या ठिकाणी आपला विधानसभेचा उमेदवार भाजपाने आतापासूनच तयार करणं सुरू केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून भाजपाची तयारी सुरू झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे, फिसकटण्याची शक्यता आहे. तसे इशारेच शिंदे सेनेच्या मंत्र्याने दिलेले आहे आणि भाजपाच्या मंत्र्याने दिलेले नसले तरी भाजप हा न बोलता कार्यक्रम करणारा पक्ष म्हणून समोर येतो आहे. त्या दृष्टिकोनातूनच भाजपाने आता शिंदे सेनेचा करेक्ट कार्यक्रम लावण्याची तयारी सुरू केलेली आहे. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. ती जशी महाविकास आघाडी फिसकटली तशीच महायुती देखील फिसकटू शकते का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थांबतो. धन्यवाद.